स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात? यामागील कथा काय? देवीच्या रूपात स्वामींचा फोटोचा अर्थ काय? तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया. ब्रह्मांड नायक किंवा स्वामी समर्थ माऊली अशा नावाने स्वामी समर्थांचे भक्त त्यांना प्रेमाने आणि श्रद्धेने आवाज देतात. असं असलं तरी काही भाविक स्वामी समर्थांना स्वामी आई अशी देखील हाक मारतात. अनेक भक्तांच्या घरात स्वामींचा फोटो हा देवीच्या रूपात देखील दिसतो. स्वामींच्या देवी रूपाची देखील एक कथा सांगितली जाते. काय आहे ती कथा जाणून घेऊया. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना दत्तगुरूंचे तिसरे अवतार मानले जातात. अनेकांच्या घरी स्वामींच्या देवीचा अवतारातील फोटो दिसतो. तर झालं असं की एकदा स्वामी महाराज, बाळप्पा महाराज आणि सुमारे 100 गावकरी हे कोनाळी गावाच्या जंगलातून प्रवास करत होते. पायी प्रवास असल्याने संध्याकाळ झाली तरी अजून बराच प्रवास बाकी होता. दिवसभर चालून सगळ्यांना भुका लागल्या होत्या. पायपीट करून शरीर थकलं होतं. भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांची अवस्था स्वामींना दिसली. त्यावेळी स्वामींनी भक्तांना सांगितलं की बाळांनो, आज तुम्हाला जेवायला वाढायला साक्षात अन्नपूर्णा देवी उपस्थित असणार आहे. स्वामींचे हे शब्द ऐकून सगळ्यांनी डोळे मोठे केले. स्वामींच्या बोलण्यावर काय व्यक्त व्हावं हे कोणालाच काही कळत नव्हतं. स्वामींच्या मागे त्यांचे 100 भक्त पायी प्रवास निरंतर करत होते. संध्याकाळी मग काही वेळाने रात्र झाली. आता मात्र त्या 100 गावकऱ्यांना एक पाऊल पुढे टाकणं देखील अशक्य वाटू लागलं. पण म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. अगदी तसंच काहीसं झालं. भक्तांना स्वामी म्हणाले, त्या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा देवी तुमची वाट पाहत आहे. भक्तांनी स्वामींच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भक्तगण त्या घरात गेले आणि आश्चर्यचकित झाले. घरात पाहतात तर काय, एक सुवासिनी स्त्रीचं दर्शन त्यांना झालं. त्या स्त्रीच्या डोळ्यात कारुण्य दिसत होतं. ही कोणी साधी स्त्री नाही, ही नक्कीच देवीचा अंश आहे हे भुकेने व्याकुळ झालेल्या भक्तांनी ओळखलं होतं. या सुवासिनी स्त्रीला त्या भक्तांचं आदराने स्वागत केलं आणि त्यांना जेवू घातलं. या 100 जणांच्या जेवणाची तिने आधीच सोय करून ठेवली होती. तिच्या हातचं जेवण करून भक्त तृप्त झाले. पोटभर जेवण केलेल्या त्या भक्तांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. त्यानंतर स्वामींना भक्तांनी विचारलं की ही स्त्री कोण होती.